नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपला सेतू अभ्यासक्रमाचा 11वा दिवस. आज आपल्या क्षेत्राचं नाव आहे भूमिती, घटकाचं नाव आहे कोन आणि कोनांच्या जोड्या आणि उपघटक आहे कोनाच्या जोड्या. तर आज आपण कोनांच्या जोड्या पाहणार आहोत. कोणत्या कोणत्या बघा, संलग्न कोन म्हणजे लगतचे कोन, ॲडजसंट अँगल्स. त्यानंतर आपण इथे आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत, ते आपण सेमी इंग्रजी माध्यमाच्या कृत्यपत्रिका सोडवताना सोडवणारच आहोत. त्यानंतर कोटिकोन, पूरक आणि पूरक कोन व रेषीय जोडीतील कोन, याप्रमाणे आपल्याला ही कृतीपत्रिका मराठी माध्यमामध्ये दिलेली आहे. त्यानंतर इथे खाली आहे, इथे आहे एक्सरसाइज आहे, हा मराठी माध्यमामध्ये इथे तुम्हाला देत आहे, तुम्ही वाचायचा आहे हा. आणि त्यानंतर आता आपण आपल्या सेमी इंग्रजी माध्यमाला सुरुवात करूया. बघा इथे आपल्याला आजचा डे आहे आपला डे 11, स्टँडर्ड 8th, सब्जेक्ट जॉमेट्री. टॉपिक आहे अँगल्स अँड पेअर्स ऑफ अँगल्स. सब टॉपिक आहे पेअर्स ऑफ अँगल्स. आपला कॉन्सेप्ट बघा, आपले इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत पेअर्स ऑफ अँगल्स. तर आता आपण पहिले डेफिनेशन बघणार आहोत ॲडजसंट अँगल्सची. वेन टू अँगल्स आर ॲडजसंट देन द फॉलोइंग प्रॉपर्टीज आर देअर. कोणत्या कोणत्या प्रॉपर्टीज असतात, आपण ही डेफिनेशन थोडी याप्रमाणे घेऊयात. बघा आता इथे अँगल आहे, AOC अँगल आहे, त्यामध्ये OB रे काढलेला आहे. तर आता इथे आपण ॲडजसंट अँगल्सची डेफिनेशन कशा प्रकारे करणार आहोत. वर्टेक्स इज कॉमन, वन साईड इज कॉमन, एक वर्टेक्स कॉमन असतो त्यांचा, वन साईड इज कॉमन अँड इंटिरियर पार्ट्स आर सेपरेट ऑर डिस्टिंक्ट. अंतर्भाग कसे असतात, विभिन्न असतात किंवा वेगळे वेगळे असतात, तेव्हा त्या अँगल्सला काय म्हणतात, ॲडजसंट अँगल्स असं म्हणतात. आता इन फिगर अँगल AOB अँड अँगल BOC are adjacent angles, these two angles, and OB point O is common vertex and ray OB is common side. अशा प्रकारे आपल्याला ॲडजसंट अँगल्सची डेफिनेशन लक्षात आली असेल. तर आता आपण ह्या मराठी माध्यमाच्याच कृतीपत्रिकेमध्येच हा एक्झाम्पल एक सोडूयात. बघा प्रॅक्टिस, लेट्स प्रॅक्टिस. ऑब्झर्व द फिगर्स अँड फाइंड द पेअर ऑफ ॲडजसंट अँगल्स इफ नो राईट रिझन. नसेल तर रिझन लिहा. आता इथे बघा अँगल A, हा मोठा अँगल A, हा अँगल म्हटला आहे आणि हा पूर्ण मोठा अँगल B म्हटलेला आहे. तर हे आहेत का, येस ऑर नो. तर हे ॲडजसंट अँगल्स आहेत का, तर नो. कारण काय, वर्टेक्स जरी त्यांचा सेम असला तरी काय असणार नाही आहे त्यांच्यामध्ये, नो कॉमन साईड नाही आहे, त्यामुळे ते ॲडजसंट अँगल्स होणार नाहीत. आता इथे एक्स आणि वाय जरी वर्टेक्स सेम असला तरी पुन्हा कारण तेच येणार आहे. काय कारण येणार आहे, कॉमन, नो कॉमन साईड. इथे कॉमन साईड नाहीये. आता इथे हे येस, इथे आपण कारण लिहायची गरज नाहीये, कारण वर्टेक्स पण कॉमन आहे आणि एक साईड पण कॉमन आहे. आता इथे पुन्हा हे बघा, वर्टेक्स पण कॉमन नाही आहेत आणि आपण कारण काय लिहायचं, वर्टेक्स इज अनकॉमन आणि साइड इज नॉट कॉमन. याप्रमाणे हे तुम्ही 4 आकृत्या काढून आपण इथे उत्तरं लिहायची आहेत. आता त्यानंतर आपण पुढच्या पेअर्स पाहणार आहोत, कोटिकोन, पूरक कोन व रेषीय जोडीतील कोन. यामध्ये आपण पहिला प्रकार पाहणार आहोत कोटिकोन. कोटिकोन म्हणजेच काय, कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. आता इन फिगर कॉम्प्लिमेंटरी अँगल्स, इफ द सम ऑफ मेजर्स ऑफ टू अँगल्स इज 90 डिग्री देन दे आर कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. ही झाली त्याची डेफिनेशन. आता इन फिगर अँगल AOB अँड अँगल BOC हे दोन बघा, कारण यांची मेजर्स आहे 60 + 30, किती झालं मेजर याचं, 90 झालं. त्यामुळे हे दोन्ही कसे झाले, कॉम्प्लिमेंटरी अँगल्स झाले. त्यानंतर दुसऱ्या फिगरमध्ये बघा अँगल PQR आहे 40 डिग्री, बरोबर आहे, त्याचं नाव आहे PQR. आणि दुसरा अँगल काय आहे, त्याचं नाव आहे LMN. हे दोन अँगल्स आहेत. आता 40 + 50 किती आली, त्याची सम 90 आली. म्हणजे हे दोन्ही कसे झाले, कसे अँगल्स झाले, कॉम्प्लिमेंटरी अँगल्स झाले. म्हणजे अशा प्रकारे कॉम्प्लिमेंटरी अँगल्सची डेफिनेशन आणि प्रॉपर्टी तुमच्या लक्षात आली असेल.
आता आपण दुसरी पेअर पाहणार आहोत, सप्लिमेंटरी अँगल्स. डेफिनेशन बघा, इफ द सम ऑफ मेजर्स ऑफ टू अँगल्स इज 180 डिग्री देन दे आर सप्लिमेंटरी अँगल्स. आता बघा इथे अँगल बघा, नावं लिहूयात आपण. अँगल ए ओ बी अँड अँगल बी ओ सी आर सप्लिमेंटरी अँगल्स. कारण बघा त्यांची सम 130 प्लस 50 ही किती आलेली आहे, 180 डिग्री आलेली आहे. तसंच इथे दुसऱ्या फिगरमध्ये अँगल सी पी डी अँड अँगल बी ओ ए, म्हणजे हे सप्लिमेंटरी अँगल्स आपण वेगळेही काढू शकतो. ते लिनियर पेअर पण असू शकतात किंवा वेगळेही असू शकतात. अशा प्रकारे म्हणजे हे ॲडजसंट पण असू शकतात आणि सेपरेट पण असू शकतात. अशा प्रकारे ही डेफिनेशन आणि प्रॉपर्टी ऑफ सप्लिमेंटरी अँगल्स झालेली आहे. आता आपली तिसरी पेअर आहे अँगल इन लिनियर पेअर. व्हेन सम ऑफ मेजर्स ऑफ टू ॲडजसंट अँगल्स इज 180 डिग्री देन दे आर इन लिनियर पेअर. ॲडजसंट अँगल्स बघा, ॲडजसंट अँगल्स आर इन लिनियर पेअर. बघा आता इन फिगर ए अँगल बी ओ डी अँड अँगल ए ओ डी, म्हणजे इथे आपण कलरने दाखवूयात. हे दोन अँगल्स बघा, इथे जरी वेगळा काढला असला, आणखीन एक त्यात काढला असला तरी हे दोन अँगल्सच काय असणार आहेत, लिनियर पेअरमध्ये असणार आहेत. अँड इन सेकंड फिगर बघा, इन फिगर बी अँगल ए ओ बी अँड अँगल सी ओ बी आर इन लिनियर पेअर. कारण यांची सम बघा 40 प्लस 140 इज इक्वल टू 180 डिग्री. म्हणजे अशा प्रकारे इथे लिनियर पेअर्सची आपण डेफिनेशन अशा प्रकारे तयार करू शकतो की अँगल्स विच हॅव ए कॉमन आर्म अँड हुज अदर आर्म फॉर्म अ स्ट्रेट लाईन आर सेड टू बी अँगल्स इन अ लिनियर पेअर. अँगल्स विच हॅव अ कॉमन आर्म, काय आहे त्यांच्यामध्ये एक आर्म कसा आहे, कॉमन आहे. आणि काय म्हटलेलं आहे, अँड अदर आर्म फॉर्म अ स्ट्रेट लाईन. हा दुसरा आर्म आहे तो काय फॉर्म करतो, स्ट्रेट लाईन. याचा दुसरा आर्म आणि ह्या अँगलचा दुसरा आर्म हे काय फॉर्म करतात, स्ट्रेट लाईन फॉर्म करतात. म्हणून आपण त्यांना काय म्हणतो, अँगल्स इन लिनियर पेअर असं म्हणतो. आता त्यानंतर एक्सरसाइज दिलेला आहे. या एक्सरसाइजमध्ये फक्त तुम्हाला ही एक्झाम्पल सोडवायची, इथे फक्त ॲक्टिव्हिटी पूर्ण करायच्या आहेत. पहिल्यामध्ये फाइंड द मेजर ऑफ कॉम्प्लिमेंट ऑफ अन अँगल ऑफ मेजर 20 डिग्री. 20 डिग्रीचा कॉम्प्लिमेंटरी अँगल शोधून काढायचा आहे. आपण इथे कॉम्प्लिमेंटरी अँगलचं मेजर एक्स मानलं आणि त्याप्रमाणे आपण 20 कारण आपल्याला माहिती आहे सम ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल्स इज 90 डिग्री. आणि मग त्यावरून आपण इथे काय केलं, दोन्हीकडून 20 मायनस केले आणि त्याचं मेजर किती आलं, 70 आलेलं आहे. यावरून तुम्ही इथे हे नंतर फिल इन द ब्लँक्स करायचे आहे. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल बघा, सेकंड एक्झाम्पल पण सप्लिमेंटसाठी आहे. अँगलचं मेजर 80 आहे तर त्याच्या सप्लिमेंट अँगलचं मेजर काढायचं आहे. बघा इथे आन्सर दिलेलंच आहे, तुम्ही इथे फक्त काय करायचं आहे, गाळलेली जागा भरायची आहे. तिसऱ्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला एक्सची व्हॅल्यू विचारलेली आहे. आता हे जे दोन अँगल्स जे आहेत ते दोन अँगल्स कशा प्रकारचे आहेत, लिनियर पेअर्स आहेत. त्यामुळे एक्स प्लस 3x मायनस 20 इज इक्वल टू लिनियर पेअरची सम किती असते, ती इथे लिहायची. किती असणार आहे तुम्हाला माहिती आहे, 180 डिग्री. त्यामुळे ते इथे लिहायचे. त्यानंतर ही गणिती क्रिया पूर्ण करायची आणि एक्सची व्हॅल्यू काढायची. अशा प्रकारे हा एक्सरसाइज पूर्ण करायचा आहे. तुमच्यासमोर एक्सरसाइज पूर्ण इथे ठेवत आहे, त्यामुळे त्याप्रमाणे तो तुम्ही सोडवायचा आहे.